मित्रांनो, तर आपण आज जातोय देवगड मध्ये. सकाळचे वाजले 6. एकदम पहाटे पहाटे निघतोय, कारण बरंच फिरायचंय. नंतर ऊन पण वाढेल, तर कोकणातलं ऊन तर तुम्हाला माहितीच आहे. एकदम आता जास्त पावडर लावल्या म्हणून गोरा दिसत असेल तुम्ही. बऱ्याच दिवसांनी एवढ्या लवकर उठलोय. गुड मॉर्निंग. काय नाही, सकाळी सकाळी सूर्यदेवाचं दर्शन करून चाललो. तर बघूया पुढे कसा काय होता, कोण कोण खाईल ते. कोण योग लागलेत, उशीर रवलाच काय बघूया आता कोण खरा बोलता कोण खोटाता. आम्ही ड्रायव्हर भाऊ जर जोमाता गाडी चालव एकदम मस्त हाय स्पीड वाटत. वेळेच्या आधी पोचलो. सध्या गाडी रिकामी दिसता, ती बघा एकटंच दिसता. जरा वेळ थांबा, सगळे दिसतलो आणि माका पण घेते कॅमेऱ्यात. हे बघा फोन योग चालू आले असत. महादेवा महाराजा ही पोरं आता सगळी चालली आहेत देवदर्शनाक आणि गडकोट मोहीमसाठी. हे जातात ती सगळी सुखरूप जाऊ, सुखरूप येऊन दे. यांचं सगळ्यांचा प्रवास सुखात आनंदी जाऊन दे. जो प्लॅन केले तो सगळं यशस्वी होऊन दे. होय महाराजा, होय महाराजा. गणपती बाप्पा आता आम्ही हायवे गेले असो. कुठे हायवे? अरे मुंबई गोवा. अरे सॉरी, मुंबई गोवा हायवे. तर आपण आपल्या पहिल्या स्पॉटला पोचलोय. पोखरबाव सिद्धिविनायक गणपती मंदिर, दाभोळे. गणपती मंदिराला पाया पडून त्याच्या डाव्या साईडने खाली जिने जातात. आणि संपूर्ण चित्रच बदलून जातं एकदा खाली उतरल्यावर. बेस्ट व्ह्यू, सगळीकडे बेस्ट व्ह्यू. जर देवगडात आलात तर नक्की पोखर गावात या आणि आपल्या सिद्धिविनायक मंदिराला दर्शन द्या. खूप सुंदर असा निसर्ग इथे तुम्ही बघूच शकता. वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत इथे. बघायला एकदम मस्त वाटतं, शांत. आणि पावसात आलात तर अजून मजा आहे. सेम तसंच आहे. विंदेश्वर मंदिर पण पावसात बघाल ना, पायथन ते बघ काय म्हणतात त्या पायथन काय करतात ते फिश पा मासे ह्या करतात ते फिश पा. इथे आपण फिश पा पण करू शकतो. कोणत्याही भाषेत फोटो काढा काय इथे. ओम नमः शिवाय. ओंकारेश्वर शिवपिंड ही पुरातन शिवपिंडी आहे. ही हजारो वर्षे पाण्यात होती हे माहीतच नव्हते. गणपती मंदिराचे पुजारी श्रीधर राऊत दाभोळे राऊतवाडी यांना स्वप्न दृष्टांत झाला. गणपतीच्या पायथ्याशी पांडवकालीन विहीर आहे. त्या पाण्यातून एक माणूस शिवपिंडी वरती आणतो आणि हातात देतो. पिंडीचा शोध 3 वर्षे चालू होता. ज्यावेळी गणपतीच्या पायथ्याचे काम चालू होते त्यावेळेस पाण्यात दगड फोडले जात होते. बरेच दगड फोडले गेले.
आचार्यांनी एक दगड शिल्लक ठेवला होता. तो दगड म्हणजेच पंचमुखी दगड. गोलाकार वर्तुळ, त्यात गोल आकार काळी दगड गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 1999 रोजी सापडला. जाणकार ज्योतिष गगनगिरी महाराज अशा व्यक्तींनी सांगितलं तेच ते शिवलिंग. ते हजारो वर्षे पाण्यात होते. त्याची स्थापना 1/3/2003 साली पाण्याजवळ करण्यात आली. सुंदर निसर्गरम्य असे ओंकारेश्वर शिव मंदिर उभे आहे. तर मी स्वतः इथे पहिल्यांदा येतोय. जेव्हा मी खाली जिने उतरत होतो मला माहितीच नव्हतं की खाली एवढा मस्त व्ह्यू असेल. खूप भारी वाटतंय. इकडनं थोडं वरच्या साईडने तुम्हाला दाखवतो. हा आपल्या मंदिराचा वरून व्ह्यू. जिथे शंकराची पिंड आहे. एकदम रस्त्यालगतच आपलं मंदिर आहे. सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळे. पण तुम्हाला असं वाटणारच नाही की ह्याच्या मंदिराच्या खाली इतका सुंदर निसर्ग आहे आणि खरंच बघण्यासारखं आहे. तर हे आमचं होतं पहिलं ठिकाण. आता आम्ही निघालोय. आता बघूया काय म्हणतात कुठे जायचं. तर आमचा दुसरा टप्पा देवगडातलं कुणकेश्वर मंदिर. पुण्यभूमीत पावन जरली संतांच्या पदस्पर्शाने. बघा मी पाया पडतो. काका हे आंब्याचं का केलं असेल? आंबा महोत्सव असतो दरवर्षी. अच्छा 11 महिना. 11 म्हणजे आंबा महोत्सव. तर मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर पडलोय. मंदिराचं दर्शन घेऊन आज 11 मे होतं. 11 मे आहे. तर आंबा महोत्सव म्हणून साजरा केला जातो. आंबा महोत्सव म्हणून साजरा केला. काहीतरी सांग जरा काय अजून. बघून भारी वाटलं एकदम. ते म्हणजे ते लावले होते असं वाटतं की एक खाऊक भेटलं असतं बरा ना असं वाटलं. पण काय करतो विचारायची हिंमत नाही पुजाऱ्यांका. तुम्हाला कुणकेश्वर मंदिराच्या इकडनं दिसणारा समुद्र एक नंबर निळा. निळा काय निळा क्षार बोलतात ना, काय बोलतात ते.
हे मंदिर आहे जे समुद्र किनारी वसलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट हे जे मंदिर आहे हे श्री देव महादेव आपले देवांचे देव यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली दक्षिण कोकणामधली ही पावनभूमी आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि हा जो देव आहे हा नवसाला पावणारा देव आहे, देवांचा देव महादेव. आणि इथे बघायला तुम्हाला भेटेल, आपण देवगडमध्ये आलो आहोत. देवगडमध्ये हे तीर्थक्षेत्र आहे. इथे बघायला आतमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला बघायला भेटलं की आंब्यांचा महोत्सव केलेला आहे. कारण देवगडचा फेमस आंबा, देवगडचा जो हापूस आहे तो पिकवला झाल्यावर बाजारात विकला जाण्याआधी पहिला सर्वात कुणकेश्वर मंदिरात ठेवला जातो. आणि त्या दिवशी तो आंबा महोत्सव साजरा केला जातो दर वर्षाला. त्याच्यानंतर तो बाजारात विक्रीसाठी जातो. देवगडचा आंबा हा देवगडच्या आंब्याच्या नावाखाली लोक सगळेजण बाहेर जाऊन विकतात की देवगड हापूस, देवगड हापूस. बॉक्स फक्त पॅकिंग करतो. पण देवगडचा जो हापूस आहे त्याची चव, त्याची बनवण्याची प्रक्रिया, प्रत्येक आंब्याला जे मोहर जो लागतो त्या मोहरामधून एक आंबा ठेवला जातो. फक्त सगळे आंबे घडवून एक आंबा ठेवला जातो. त्याला व्यवस्थित रॅप केलं जातं म्हणजे जास्त ऊन लागू नये. त्याला वेळ देऊन व्यवस्थित पिकवला जातो. प्रत्येक आंबा एक स्पेशली ते बनवतात, म्हणून तो देवगडचा आंबा फेमस आहे. पण हा जो पहिला जो आंबा असतो तो पहिला कुणकेश्वर देवाला अर्पण केला जातो आणि त्याच्यानंतर मग विक्रीसाठी बाहेर पाठवला जातो. आणि शिवरात्रीला कार्यक्रम असतात की नाही मोठे? शिवरात्रीला मोठी मोठी भजनं असतात, डबल बारी असतात, कार्यक्रम असतात. 2 दिवसाचा मोठा कार्यक्रम असतो. आणि हे निसर्गाच्या जवळ असल्यामुळे जत्रा ही जास्त उशिरापर्यंत ठेवत नाही, कारण पाण्याचा जसा प्रवाह वाढत जातो. आणि हे मंदिर जे आहे ते एक निसर्गरम्य दृश्य आहे, चांगलं समुद्राच्या किनारी वसलेलं आहे. त्यामुळे खूप मनमोहक आहे आणि सर्वांनी इथे यावे असं मी सांगतो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. मस्त अशी आपल्याला ओमकारने माहिती दिली मंदिराची, त्याचा मी धन्यवाद करतो. ऊन जास्त त्यामुळे कमीच बोललो. कोणती कोणती मंदिर आहेत? इथे श्रीदेव नारायण मंदिर आहे बाजूला, आपण आहोत ते आता गणपती मंदिर आहे. आणि श्रीदेव कुणकेश्वर मंदिर तिकडे त्या एक मंदिरात जाऊया. त्या मंदिरातलं तू आतला व्ह्यू बघशील ना, मस्तच आहे एकदम भारी, एकदम असा काळोख आहे आणि मस्त आहे. हे श्रीदेव नारायण मंदिर. हो, हे भैरव मंदिर आहे आणि बाजूला एक श्री समाधी आहे, ते समाधी मंदिर आहे. हे नवीन बांधलंय सध्या भैरव मंदिर. हे समाधी मंदिर आतनं मस्त आहे. आतमध्ये देवांचे हे वगैरे ठेवलेले आहे. आतमध्ये समाधी आहे. करंदा घेऊन येलो आम्हाला तो बघ. करंदा ते काय करवंद रे, त्याला बोलतात करंदा. मालवणी भाषेत बोलतात करंदा. कोकणचा रानमेवा, थोडक्यात कोकणचा रानमेवा करंदा. दक्षिण कोकणातलं हे खूप प्रसिद्ध आपलं मंदिर आहे श्रीदेव कुणकेश्वर मंदिर. खूप जागृत आणि नवसाला पावणारा देव आहे. या मंदिरात भाविकांनी शक्यतो कोणतेही फॉरेन कंट्रीमधले ड्रेस किंवा वेस्टर्न कल्चरचे ड्रेस घालू नये. आपली जी परंपरा आहे, संस्कृती आहे ती जपून साडी नेसून किंवा पंजाबी ड्रेस किंवा नॉर्मल कपड्यांमध्ये यावे. तर कुणकेश्वर मंदिराचं आमचं दर्शन एकदम सुंदर झालंय. तर आता आम्ही निघणार थोडा नाश्ता वगैरे करून विमलेश्वर मंदिरात. तर तेही एक सुंदर देवस्थान आहे. तर बघू. तर आता फायनली आलोय आम्ही श्री क्षेत्र विमलेश्वर. हा, विमलेश्वर मंदिर याची खासियत तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये जाऊन. काय आहे या मंदिराचे वैशिष्ट्य? तुझ्या बाजूला बघू शकता, इथे खाली जी नदी वाहते, पावसाळ्यात पूर्ण पाणी भरतंय.
मंदिराच्या समोरून तिथून मस्त व्ह्यू आहे, तिथून तुला चांगलं दिसणार. म्हणजे तो ब्रिज आहे असा, हा. खालून नदी अशी वाहते पूर्ण. अच्छा. अच्छा हे अच्छा. मेन मंदिर आहे, विमलेश्वर मंदिर. हम्म. आतमध्ये काय कॅमेरा वॅमेरा आतमध्ये तू फक्त एंट्री कर आणि बघ. नाही, कॅमेरा नेऊ शकतो. कॅमेरा नेऊ शकतो, काय नाही, आतमध्ये बघ. एवढं मस्त मंदिर आहे ना. जाऊया. हो ये. आपण बघू शकतो पूर्ण हे पांडवकालीन मंदिर आहे. एका दिवसात, एका रात्रीमध्ये बांधलेलं पांडवांनी हे मंदिर आहे. पूर्ण दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे, एका रात्रीत. एका रात्रीमध्ये. तू मंदिराच्या बाहेर बघशील तर गणपतीची मूर्ती आहे हा. आणि आतमध्ये आलास ही महादेवाची पिंड हे केलेली आहे. पूर्ण जे बांधकाम आहे ना ते दगडामध्ये झालेलं आहे, दगडामध्येच केलेलं आहे पूर्ण बांधकाम हे आहे. एका रात्रीमध्ये पूर्ण पांडवांनी बांधलेली आहे. आतमध्ये पूर्ण थंडावा राहतो. किती जरी ऊन असेल, आतमध्ये आलास की मंदिरात तुला फॅनची गरज नाही ना, कशाची गरज नाही. पूर्ण थंडावा राहतो. आतमध्ये बघू शकतोस कोणामध्ये वटवागळं राहतं. दगडाचा पूर्ण थंडावा असतो म्हणून वटवागळं थंडाव्याच्या जागेवर आतमध्ये राहतं. तू बघू शकतोस, हे झूम करून हे वटवागळं आहे. बघ बरोबर. अरे हो, चायला भाई साहब, खतरनाक. बॅटमॅन. बॅटमॅन. अरे आणि तू बघू शकतो दोन्ही बाजूला मंदिराच्या हत्ती बांधलेली आहे. हत्तीची मूर्ती बांधलेली आहे मोठी. कसली कसली? हत्तीची निर्मिती केलेली आहे, हत्ती. अच्छा, हत्ती. हा, हत्ती, elephant. ओके. का? दगडातच, दगडामध्येच केलेले आहेत, दगडामध्येच कोरलेले अरे. आहेत पूर्ण. ते पांडवांनी, 5 पांडवांनी हे सगळं केलेलं आहे एका रात्रीमध्ये. ते सुद्धा पूर्ण एका साईडला, या साईडला पण आहे तशी त्या साईडला पण आहे मंदिराची. तसंच त्या साईडने पण तुला हत्तीची सेम मूर्ती आहे. इथूनच आपण पाहिजे तर बाहेर जाऊया. हा चल. हा, तू समोरून बघू शकतो, तसं वरून पण एक वाट आहे, वरून पण लोक येतात त्यांची, म्हणजे जसे पायऱ्या आहेत. आणि हा जो नदीचा पहाट वाहतो पूर्ण, वरती काय नाही ना? वरती काही नाही. हा जो नदीचा पावसाळ्यात जर बघशील तर पूर्ण इथे नदी वाहत. आणि इथे मध्ये तुला ब्रिज आहे, त्या ब्रिजवर उभं राहून तर सीन मस्तच दिसतो पूर्ण. हे बघ, इथून पूर्ण पाणी वाहतं. वाह, पूर्ण एक नंबर. मनाला मोहल असं. आणि तुला इथे ना एसीची गरज ना फॅनची गरज, पूर्ण नॅचरल व्हेंटिलेशन आणि थंडावा असतो. वर्षाचे 365 दिवस थंडावा इथे राहतो. बाहेरून तू पण बघू शकतो गावाला किती मस्त आहे. हे आपले दीपस्तंभ लावलेले आहेत. तेव्हाच्या काळात इथे दीप पेटवले जायचे प्रत्येक स्तंभावरती. म्हणजे हे सगळं, हे तू बोलते हे सगळं एका रात्रीत, एका रात्रीतच केलेलं आहे पांडवांनी करून बांधलेलं पांडवकालीन मंदिर. कुठे पण जरी गेलो, कोणत्या पण मंदिरात गेलो तर प्रत्येक मंदिरात गणपतीची ही मूर्ती असते. कारण आपण सर्वप्रथम गणपतीला मानतो, त्यामुळे गणपतीची मूर्ती ही प्रत्येक मंदिरात दिसते. दुसरी गोष्ट, ही एक मंदिर आहे, त्यात स्त्रिया प्रवेश करू शकत नाहीत. हे पण एक पिंडच आहे महादेवाची. हो, बघशील पूर्ण दगडामध्ये आहे मस्तपैकी. आतमध्ये एकदम बघशील तू जाऊन, तर एकदम थंडगार वातावरण आहे. आतमध्ये पाहिजे तर आतमध्ये पण जाऊ शकतो. जाऊ नाही पाहिजे. त्यामध्ये तसंच असतं, दगडामधून आतमध्ये कसं गरमी येत नाही, त्यामुळे थंडावा राहतोच. इकडून पण एंट्री येऊ शकतो, तिकडून पण येऊ शकतो, दोन्ही बाजूने. हे शिल्प बनवलेली आहेत तेव्हाच्या काळात. तेव्हाच्या काळात दगडाच्या बाहेर कोरलेली आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की दगडाच्या बाहेर कोरणं हे खूप कठीण असतं. एक वेळ दगडाच्या आतमध्ये कोरणं खूप सोपं असतं, पण दगडाच्या जे बाहेर कोरीव काम करणं असतं ते खूप महत्वाचं असतं. आणि तेव्हाचा जे काही जो हा दगड बांधलेला आहे, दगड जो यूज केलेला आहे,
तो बघ अजूनपर्यंत पण ती शिल्प तशी चांगली आहेत व्यवस्थित. कारण आताचे दगड हे जिरे वगैरे असतील किंवा कोणता पण दगड असेल तुटतो, पण तो तेव्हाचा एक विशेष प्रकारचा दगड असतो, त्यातून ते निर्मिती करतात. पावसाळ्यामध्ये तर तुला ते पूर्ण पाणी दिसल्यावर मस्त अजून व्ह्यू भारी येतो, असा विषय. हे का वरून हा पण रोडच आहे, इथून वरून पण तू खाली येऊ शकतो, तिकडून पण गेट आहे सेम तसा आहे तिथे एंट्रन्स गेट. इथे जर पाणी असतं तर काय पोहण्यासाठी मजाच आहे, एक नंबर सीन झाला, मस्तच. काय व्ह्यू असणार होता. इकडे आलात तर फक्त असं नाही, पावसाळ्यात आलात तर जास्त बरं, आनंद येईल, जास्त मजा येईल तुम्हाला निसर्ग बघायला आजूबाजूचा. पावसामध्ये कोकणाचं महत्व हे वेगळंच असतं, वेगळं मजा एकदम. पावस आणि कोकण नातं अटूक आहे. मंदिर दाखवूया तुम्हाला आता कसं केलंय व्यवस्थित. मंदिर बघायला गेलं असतं तर रोडच्या बरोबर आतमध्ये खाली येते, लोक वरून गाड्या जातात लोकांच्या सगळ्यांच्या, आणि खाली आतमध्ये बघशील तर पिंड आहे महादेवाची स्थापन केलेली, दगडाच्या आतमध्ये कोरलेली. आपण बरंचसं मंदिर फिरून झालोय बऱ्यापैकी. तर आपल्याला ओमकारने खूप छान माहिती दिली. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. ला ना ना.